नमस्कार पब्लिक. मला तर तुम्ही ओळखतच असाल बरोबर. तर जर तुम्ही मला ओळखत नसाल, अनोळखी असाल मी तुमच्यासाठी, तर सुरुवातीला माझा परिचय करून देतो, इंट्रोडक्शन फॉर मी. तर पब्लिक, मला म्हणतात पृथ्वी आणि मी प्रॉपर बीडकर. आणि मी रोज एक ब्लॉग बनवतो. आपल्या ब्लॉगला कंटेंट नसते बरं का. उठायचं, सुटायचं, कॅमेरा उचलायचा आणि बडबडत राहायचा. पण बघणारे लोक बघतात आणि सपोर्ट करणारे करतात. सपोर्ट करणारे सपोर्ट पण करतात, बघणारे बघतात, पण लाईक करणारे लाईक पण करतात, शेअर करणारे शेअर पण करतात. तर भाऊ, तू कोणत्या कॅटेगरीतलं मधला आहे नक्कीच कमेंट करून सांग. तू बघणाऱ्या कॅटेगरीमधला आहे का, कमेंट करणारे का, लाईक करणारे का, शेअर करणार आहे? आणि तुला एक सांगतो, तू कोणत्या मग कॅटेगरीमधला आहेस? लाईक कर आपल्या व्हिडिओला, कमेंट कर, नाही तर शेअर कर. तुझ्या पृथ्वी तुला कधीच काय म्हणणार नाही. कारण का आपल्याला काय वाटत नाही, कमेंट जरी कोणी केली, कोणी अनसबस्क्राईब केलं, काही जरी केलं तरी आपल्याला काय वाटत नाही. आपण पब्लिकला बोलत नाही, कारण का आपलं चॅनलच पब्लिकवर येणार आहे. ओके, बरोबर. तर भावांनो, तुम्हाला सांगतो, मी सध्या रनिंगवर आहे, ग्राउंडवर. म्हणजे आपण ठरवलं की रोज 11 किलोमीटर पळायचं, म्हणजे 10 किलोमीटरचा टॉप होता आपला. पण थोडी रनिंग कमी झाल्यामुळे आणखीन थोडा वाढवा म्हणलं आपण, म्हणून 1 किलोमीटर वाढवलं. पण पब्लिक, 4 दिवसापूर्वी माझ्यासोबत असा किस्सा झाला. ब्लॉग बघा तुम्ही, ज्या की ब्लॉगमध्ये मी बोललो आहे तुम्हाला की पायलंय दुखतोय म्हणून. काय झालं काय माहीत नाही, पण पायलंय दुखतोय हे तुम्हाला 4 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बोललो. आणि ज्या दिवशी त्या व्हिडिओमध्ये बोललो ना गाईज, तेव्हापासून गॅप घेतला ग्राउंडला बरं का. आता खोटं नाही सांगत, तेव्हापासून गॅप घेतला मी ग्राउंडला गेलोच नाही. डायरेक्ट सकाळी 7 वाजता 8 वाजता उठायचो. आणि 4 दिवस झाले. मग मला काय वाटलं, अरे बाबा 4 दिवस झाले, आता काही अडचण नसेल. मला गुडघा म्हणजे माझा पायाचं दुखत होतं, गुडघ्यामध्ये दुखतो होता. मग म्हटलं असेल ओके झालं असेल. म्हणून मी काय केलं पब्लिक, उठलो आणि 4-5 दिवसानंतर आज आलो रनिंगला. पण रनिंगला आल्यानंतर पब्लिक एवढा मोठा किस्सा झाला आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे जेव्हा आपला पहिल्या वेळेस जेव्हा गुडघा दुखला ना, पहिल्या वेळेस जसा दुखला सेम त्याच पद्धतीने आत्ता पण दुखायला आहे, 4 दिवसानंतर दुखायला आहे. तर मला समजलं नाही पब्लिक काय झालं आपल्यासोबत. मला काय समजलं नाही काय झालं, काय माहिती. आता हे देवालाच माहिती आता काय झालं. पब्लिक, तुम्हाला थोडंफार माहिती असेल तर नक्की शेअर करा माझ्यासोबत. आता काय चालणंच आधार आहे, चालणं तर लागणंच आहे. आता तुम्हाला माहिती आहे का पब्लिक, 5 किलोमीटर फक्त तुमचा पृथ्वीभाऊ 15 मिनटात पळत आहे. पण काय माहिती यार, मी गुडघ्याला असला दुखायला ना माझा गुडघा. मी खोटं नाही बोलत बरं का पब्लिक, मी ग्राउंडला कधी सुट्टी देत नाही. मी 4 दिवस ग्राउंडला गॅप घेतला आहे. आता मी आलो या हायवेला, थोडी रनिंग केली. हे बघा हायवेवरच आहे, खोटं वाटतं दिसला पाठीमागं हायवे. आता तुम्हाला खोटं वाटत असेल तर ते सगळं खरी गोष्ट आहे पब्लिक, मी आताही सांगितले. मग मी फक्त एकच सांगणार आहे ह्या गोष्टीतून माझा अर्थ सांगायचा एकच, की जर का तुम्ही पण पोलीस भरती करत असाल आणि रनिंगला जर 15-20 दिवस तुमचा गॅप पडला असेल, तर एकदमच पळू नका, हळूहळू वाढवा. असं करा, 15 दिवस गॅप पडला ना, असं स्वतःला समजून घ्या की तुम्ही रनिंगच्या क्षेत्रात नवीनच आहेत. हे पहिल्यांदा 1 किलोमीटर, पुन्हा 2 किलोमीटर असं पळा. माझं काय झालं माहिती आहे का, मी गावाकडे गेलतो आणि 20 दिवस गॅप पडला रनिंगला. 20 दिवस मी घरीच होतो. घरी म्हणजे सकाळी खायचो, प्यायचो आणि झोपायचो. तर असं मी घरी होतो आणि एकदमच मग आलो हॉस्टेलला वापस झाल्यानंतर काय झालं, मी रनिंग करायला चालू केली. पण रनिंग लिमिटमध्ये नाही. 20 दिवसानंतर डायरेक्ट 15-16 किलोमीटर पळायलो मी रोज. कारण का पब्लिक, झालं काय माहिती आहे का, 20 दिवसांनी आपण रनिंग नव्हती केली म्हणून आपला रनिंगचा स्टॅमिना साठवला होता.